मुंबई इंडियन्स IPL 2026 फुल स्क्वॉड लिलावानंतर असा दिसतोय मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ। मुंबई इंडियन्सने क्विंटन डिकॉकसह 5 खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केलेलं आहे। तर मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूंना सामील केलेलं आहे आणि मुंबई इंडियन्सचा 2026 IPLमध्ये संघ कसा असणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी। 16 डिसेंबर रोजी IPLचा लिलाव पार पडला। यामध्ये मुंबई इंडियन्सकडे या लिलावामध्ये खूप पैसे नव्हते। मुंबई इंडियन्सची टीम आधीच सेटल होती। मुंबई इंडियन्सकडे फक्त 2,75,00,000 रुपये घेऊन मुंबई इंडियन्स ऑक्शनमध्ये गेलेली होती। तर यातही मुंबई इंडियन्सने क्विंटन डिकॉक याला 1 करोडमध्ये आपल्या टीममध्ये घेतलेला आहे आणि चांगला ओपनिंगचा चांगला पर्याय त्यांनी शोधलेला आहे। नंतर मोहम्मद इजहार, डॅनिश मेलेवार, अथर्व अनकोलीकर, मयंक रावत हे खेळाडू मुंबई इंडियन्सने घेतलेले आहेत। मुंबई इंडियन्सची टीम आधीच सेटल असल्यामुळे मुंबई इंडियन्सने मोठमोठ्या खेळाडूवरती दाव टाकलेला नाही। तर क्विंटन डिकॉक हा फक्त आंतरराष्ट्रीय खेळाडू मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतलेला आहे। तर मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम आपण पाहूया। तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, अल्ला गझनफर, शरफन रदरफोर्ड, मिचेल सॅटनर, शार्दुल ठाकूर, रायल रिकल्टन, कॉर्बिन बोसच, रॉबिन मिन्स, राज बावा, अश्विनी कुमार, रघु शर्मा आणि मयंक मार्कंडे हे खेळाडू मुंबई इंडियन्सने आधीच रिटेन केले होते। काही खेळाडू ट्रेड देखील केलेले होते। यामध्ये रदरफोर्ड, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे हे खेळाडू इतर टीमाकडून मुंबई इंडियन्सने ट्रेड केलेले होते आणि मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये फक्त मुंबई इंडियन्स गेलेली होती, परंतु मुंबई इंडियन्सने मोठे खेळाडू ऑक्शनमध्ये घेतलेले नाहीत। क्विंटन डिकॉक हा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू मुंबई इंडियन्सने घेतलेला आहे। तर मित्रांनो, अशी असणार आहे मुंबई इंडियन्सची 2026 IPLसाठी टीम। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम 2026चा IPL किताब जिंकेल का? त्यांची 6वी ट्रॉफी ते जिंकतील का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।